स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे भावी शिक्षक होणार आहेत त्या सर्वांकरिता हा व्हिडिओ आहे. यामध्ये सर्वाधिक जो कट ऑफ आहे तो कट ऑफ ओपनचा कट ऑफ का जात असतो आणि इतर जे कट ऑफ आहेत ते कट ऑफ त्या लेवलला काय असतात, त्या म्हणजे EWS असेल किंवा मग ओपनचा असेल किंवा SC असेल किंवा मग OBC असेल, यांचा कट ऑफ हा हाय का लागतो याच्या मागची कारणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि आपला जो स्कोर असणार आहे तो ओपनचा स्कोर किती असायला पाहिजे म्हणजे आपण सेफ मध्ये असो हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. जागा जास्त असल्या तर तुम्ही नक्कीच तुमचा स्कोर जो सुद्धा काय आहे सेफ असेल. आणि आपली भूमिका ही कायम एल्गार आंदोलन असेल, 1 असेल किंवा 2 असेल, या माध्यमातून आपण कायमस्वरूपी काम करतो आहे आणि विविध नेते मंडळी सुद्धा आपले या ठिकाणी काम करत आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपण वेगवेगळ्या कॅटेगरीतील विद्यार्थी आहात. जे व्हिडिओ बघत आहात ते वेगवेगळ्या कॅटेगरीतले आपण विद्यार्थी आहात. आपल्याला वेगवेगळे मार्क्स आहेत, कोणाला कमी असेल कोणाला जास्त असेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांना 130 प्लस मार्क्स आहेत, लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना 130 प्लस मार्क्स आहेत त्यांनी हो ठेवायचीच आहे आणि 100% आपल्याला या सर्व गोष्टी होणार म्हणजे होणार, आपली निवड होणार म्हणजे होणार. आता ओपन कॅटेगरीचा कट ऑफ का जास्त लागतो हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरी जी आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात. मग कोण येत असतात? जो ओपनचा जो कट ऑफ मेल असेल, ओपनचा कट ऑफ मेल असेल, ओपनचा कट ऑफ फिमेल असेल, तर त्यामध्ये सर्वच कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत, ते आपल्या ठिकाणी येतात. म्हणजे जर ओपनचा कट ऑफ जर 130 लागलेला आहे तर 130च्या वर असणारे सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी हे त्यांच्या कॅटेगरीमध्ये न जाता त्यांची जी निवड आहे ती निवड कुठे जात असते? ओपन मधून जात असते. म्हणून ओपनचा कट ऑफ हा सर्वाधिक जास्त लागत असतो. मग या वेळेला ओपनचा कट ऑफ किती लागेल तर विद्यार्थी मित्रांनो 130 जे मार्क्स आहेत ते 130 प्लस मार्क्स जे आहेत त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी निवड होणार आहे. मग यांची निवड कुठे होणार आहे? मग जेवढे जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना 150 असेल, 160 असेल, 155 असेल, तर त्या विद्यार्थ्यांना सांगतो मी की जे काही आहे ते मार्क्स वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्वालिफिकेशन नुसार मार्क्स आहेत, म्हणजे त्यांच्यानुसार मार्क्स आहेत, तर त्यांची निवड त्या लेवलला होणार आहे. एखादा डीएड झालेला विद्यार्थी असेल आणि त्याचे 130 मार्क्स असेल, डीएड झालेला विद्यार्थी 130 मार्क्स असेल आणि त्या 130 मार्क्स असल्याला तो पेपर 1 पास असेल तर त्याची 1ली ते 5वी करता त्याची निवड होईल. परंतु एखादा बीएड झालेला विद्यार्थी आहे, बीएड झालेला विद्यार्थी आहे आणि तो सीटीटी टीईटी पास नाही तर 1ली ते 8वी करिता तो लायबल नाही, अपात्र आहे. मग त्याला 150 जरी मार्क्स असले तर त्याची खाली तो येणार नाही, वर्ग 5 ते 8 साठी येणार नाही. त्यामुळे त्याची निवड कुठे होईल म्हणजे तो या स्पर्धेत नाही, 1ली ते 8वीच्या स्पर्धेत अजिबात नाही. म्हणजे मार्क्स जरी किती विद्यार्थ्यांना किती राहू द्या वरती, बरोबर आहे, 130च्या वर किती विद्यार्थी राहू, पण त्याचे क्वालिफिकेशन तो कोणत्यासाठी निवड होत आहे. म्हणून या 4 गोष्टी तुम्हाला वारंवार मी सांगत आलेलो आहे की तुमची निवड ही तुमच्या प्रिफरन्स न होणार आहे. तुमची निवड आहे तुमच्या गुणानुक्रमानुसार होणार आहे, म्हणजे तुमचे गुण किती आहे त्याच्यानंतर तुमची निवड ही तुमच्या क्वालिफिकेशन नुसार होणार आहे. तुमची निवड ही तुमच्या कॅटेगरीनुसार होणार आहे. तुमची निवड ही तुमच्या माध्यमानुसार होणार आहे. तुमची निवड ही तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत त्यानुसार होणार आहे. हे महत्वाचे विषय आहे आणि त्याचनुसार सिस्टीम आहे आणि त्याचनुसार सिस्टीम मध्ये जे काही डेटा तुमचा टाकलेला असणार आहे त्याचनुसार तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे. हा काही भावनेचा खेळ नाही. तुम्ही जे डेटा टाकत आहात त्याचनुसार तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे. तुम्हाला पाहिजे तेच होणार नाहीये. तुम्हाला जी तुम्ही इन्फॉर्मेशन तिथे टाकली आहे त्यानुसारच तुम्हाला ती जागा मिळणार आहे. अशा पद्धतीने ही निवड होणार आहे. त्यामुळं ज्या क्वालिफिकेशन नुसार तुमचे मार्क्स आहेत तिथंच तुम्ही बसणार आहात. किती जरी मार्क्स असले तरी तुम्ही त्या लेवलला तिथे जाणार आहात, बरोबर. मग ओपन कॅटेगरीत मध्ये सर्वच विद्यार्थी येतात. म्हणजे त्याच्यात कोण येतं? त्याच्यात SC ST OBC NT विजे जे काही आहेत तेवढी कॅटेगरी येत असतात. आणि त्यानंतर त्यात फिमेल सुद्धा येतात. मेलचा कट ऑफ आणि फिमेलचा कट ऑफ हा वेगवेगळा लागतो. त्यामुळे फिमेल सुद्धा ओपन मध्ये जातात आणि जनरल मध्ये, आणि त्या माध्यमातून जर 150 130च्या वर जर महिला असतील त्या सुद्धा तिथं जात असतात. म्हणून कॅटेगरीतले जे टॉपर विद्यार्थी आहेत, सर्वच कॅटेगरीतले टॉपर विद्यार्थी हे ओपन मधून जाणार आहेत. त्यामुळे ओपनचा कट ऑफ हा जास्त लागत असतो कायमस्वरूपी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्यात.
त्याच पद्धतीने इथं सुद्धा तसंच होणार आहे. त्यानंतर जे आपले काही विद्यार्थी कॅटेगरीतले असतील तर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी त्या जागा त्यांच्या कॅटेगरीतला एक विद्यार्थी जर तिथं जात ओपन मध्ये जात असेल तर त्या विद्यार्थ्यांना मात्र त्याच्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. एक विद्यार्थी गेला तर एका विद्यार्थ्याला फायदा होणार आहे. अशा पद्धतीनं जर जास्त गुण असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपण त्या पद्धतीनं तुम्ही तुमचे प्रिफरन्स टाकायचे आहे. तुम्ही त्या पद्धतीने तुमची निवड होणार आहे. त्यामुळं 130च्या वर असणारा जेवढे काही विद्यार्थी आहेत तेवढे ओपन मधून सिलेक्ट होणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. जागेनुसार आपण जशा जागा येतील 30,000 पेक्षा जास्त जागा येण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न सुरू आहे. कालच त्या दिवशीच दादाजी भुसे यांच्याशी पुन्हा भेट झालेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. अर्धा तास त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि त्या माध्यमातूनच त्यांनी सांगितलं की नक्कीच आम्ही भरती, कला, क्रीडा, जे काही शारीरिक शिक्षण आहेत किंवा बाकी जेवढे काही शिक्षक भरतीचे पद रिक्त आहेत तेवढे आणण्याचा प्रयत्न करू. खाजगीची सुद्धा पूर्ण पद आणण्याचा रिक्त करू आणि 100% भरती आम्ही करू असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट व्यक्त केलेलं आहे. आणि या माध्यमातूनच आपल्याला एक दिलासा मिळत आहे की नक्कीच दादाजी भुसे यांनी जे बोललेले शब्द जर पाळले तर नक्कीच आपली भरती जी आहे आणि आपला जो कट ऑफ आहे हा 2 अंकी कट ऑफ येणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या आपलं क्वालिफिकेशन, वेगवेगळे गुण आणि त्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांनी न घाबरता आपण नक्कीच सिलेक्ट होऊ अशी आशा आपल्याला सर्वांना ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे ही माहिती नेमकी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येणार आहे, माझ्याशी बोलता सुद्धा येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.